हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि बराच दिवस झाला आज काय ब्लॉग केला नाही. त्याचं कारण काय, कारण मी आज माझ्या भाच्याच्या घरी आलो आहे. पाहुणा आहेत इथं, आमचे पुण्याचे भाऊ आहेत, आवरे भाऊ, जय भीम. आणि बराच दिवस ब्लॉग न करण्याचं कारण पण खास आहे, कारण आजचा ब्लॉग इतका खास होणार आहे सगळ्यासाठी, स्पेशल आहे. त्यामुळं म्हणलं जरा 15 दिवस जरा थोडं रेस्ट घ्यावं. आणि आता मी बारक्या बहिणीच्या घरी आहे भाच्याच्या, जसं की तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये बघताच. आणि दादांना पण आम्ही पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये घेतो आहे. स्पेशल आहे. आता काय स्पेशल ब्लॉग आहे ते तुम्हाला हळूहळू बघायला मिळणारच आहे. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत. आणि आता मी सगळे रेडी होऊन निघालेलो आहे. जय भीम. हे पण आमचे भाऊच आहेत, हे पण भाऊच आहे. आणि आता सगळे रेडी झालेले आहेत. आणि आता तुम्हाला कळेलच की आजच्या ब्लॉगमध्ये काय. चला बघा, हे जे रस्ता आहे ना, हे सोलापूर हायवे. आणि गाडीत बघा कोण कोण बसले. पाहुणे गाडी चालू आहेत, कांबळेताई बसलेत पुढं, पिलू, बाचा, आत्या, तिकडे एक आत्या आहेत, पाठीमागं पाहुणे आहेत, मावशी आहेत. आणि निघालो आता सोलापूरकडे. चला आता संध्याकाळच्या बघा बरोबर 7 वाजत आलेले. आणि आम्ही आलो आता शोरूमच्या जवळ सगळे. आता हे जे काय बाची झोप काय झाली नाही. हे बघा संध्याकाळचं बघा कसं आहे वातावरण. आलो बघा आता शोरूमला आणि उतरायला लागले सगळे हळूहळू. शोरूम इथं आहे. शोरूमचं नाव दाखवतो तुम्हाला, फॉक्सवॅगन. सोलापूर हायवेच्या कडेलाच आहे. आणि बघूया आता पुढं बघायला मिळेल तुम्हाला. इकडे बघा बाच्यांचं चालू आहे चेंजिंग आपलं. त्याला आल्यापासून म्हणलं होतं तर झोप झाली का झोप तुझी. अरे सोबडी पण रेडी व्हायला लागला आहे. भाऊ आली, बाकी सगळी गाडीवर आली. आणि इकडे झाले रेडी. कसं आहे मग, काय एक्साइटमेंट एकदम भावाची आमच्या. कांबळेताईच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट दिसायला लागली. इकडे याचं चालू आहे फोटोशूट. थांब की बाळा, थांब तसा थांब, फोटो काढते मामा, थांब तिथे. ओके, कसा स्माईल करतो ये. भारी दिसते बघ तुझी गाडी. ये इकडं, ये इकडे फोटोशूट चालू. माझा फोटो काढायला लागला. काढला का? हां, व्हेरी गुड व्हेरी गुड. ह्या काढा, भाऊचा फोटो काढते. पाठीमागणं असं ओढत एक लोक एक बाहेर. आता इथून फॅमिली शूट घेणार आहे तुम्हाला. किंबलवाले प्रोफेशनल हायर केले ते पाहुणे. फॅमिली दादा गिंबलमध्ये घ्यायला लागले, त्यामुळे इकडं हे पण फोटो काढायला लागला आहे. बघू आता कसा लुक येते. दोघं बघितलं कसं करायला लागली, असं हसते बघ ते. गिंबलमध्ये शूट. मागं मध्ये सारखवलं आहे. आता इथून आतमध्ये एंट्री. गप्पा मारते. चला आतमध्ये एंट्री. आता सगळ्यात भारी म्हणजे ते कापड ओढताना आणि गाडीचा ती लुक बघायलाच ते स्पेशल मोमेंट आहे. आता एक ह्यांचा फॅमिली सिनेमॅटिक शॉट झालेला आहे. आणि आता विथ फॅमिली सगळ्यांचा घेणार आहे आता शॉट. सगळी झाली आता. ह्या चौघांचं झालं आहे आता सीन. कसं आहे, भारी वाटेल आहे का नाही. एक्साइटमेंट बघा बहिणीच्या आमच्या घराचं चौघांचं झालेलं आहे. आणि आता ह्या सगळ्यांचं मिळून आहे आता सीन. आता एक सगळ्या कंबाईन सीन आहे सिनेमॅटिक.
ओके सिरीजच्या मला करतो मी सांग मला मी सांगितलं तुम्ही ॲक्शन करून सांगा वन तुम्ही तिकडे त्यांची पप्पा मारत सांगितलं वन टू तुम्ही वन वन तुम्ही कॅमेरा बघू नका तुम्ही चालू वन टू थ्री मॅडम हँडल करा तिकडं गाडीचे सिग्नेचर झालेले आहेत आणि इकडं आपल्या पाहुण्याच्या गप्पा चालू आहे. त्यांना विचारू आपण कशी आहे गाडी पाहुणा. इकडं आत्या बसलेल्या. आत्या कसं वाटते गाडी छान वाटते का नाही हां बरी आहे का नाही बघितले का तुम्ही बघितली की आता अजून ओढले की बघा अजून आमचे सिनेमाटोग्राफर अजून बरेच काही काही सीन घ्यायचं बाकी आहे. आता 4-4 आले तिथे एक पाहुणा आलं आता बघू कशा पद्धतीनं आता सीन घ्यायचं ओपनिंग. सगळ्यात भारी मोमेंट जे आहे ना ती हीच स्पेशल मोमेंट असते. बादशा कसं थांबायचं बघ जेव्हा वन टू थ्री म्हणतो तेव्हा फक्त असं काय पाठीमागून कापड देऊ काका समजा करे वन स्पेशल मोमेंट आहे त्याचं. ओके रेडी वन टू थ्री बोला गाड्या झाली गाडी फायनलची एकदम एकदम ओके म्हणजे कडक आहे हां आणि यांनी टेस्ट ड्राईव्ह करून आणली. हां मी स्वतः गेलो होतो चेक करायला हां कसं आहे आणि तुम्ही सांगा कशी आहे गाडी चालू आलं झाले अजून काय काय त्यांना सीन घ्यायचं अजून बाकी बादशाची एक्साइटमेंट बघायचं आवडली. इकडे वेगळं चालू असतं आपल्या भावाचं गाडीसाठी आलेलं आहे दोघं अजून एक आणि दोघंच फोटो इकडे बघ इकडं दोन तीन छान वाटतंय की नाही अरे किती आनंद झाला भरपूर. आनंद झाला खूप मोठी गाडी महादिसते मला कशात नाही एवढं मोठं आमच्या स्वप्नात बी वाटत नाही. आजच्या गाडीत असल्या गाडीत असल्या गाडीत बघा कशी आहे गाडी. गाडीचं नाव कमेंट करा मला काही माहीत नाही गाडीचं नाव. इकडे सगळे पाहुणे आपले एक्सायटेड आहे सगळे. तुमचं काय असेल सांगा मी ह्याच्यातच आहे एकदम खूप आनंद आहे खूप आनंद आहे खूप एक्सायटेड आहे. ह्यांना घे हे आहेत की इथं संतोष पाहुणे जरा यायला उशीर केला आहे ना जरा हे दे की जरा गेले शॅक कॅमेऱ्यावर जरा थोडंसं आहे कॅमेराशी आहे सगळे. कशी आहे गाडी बघा एक नंबर आहे ना. तिकडे संतोष पळायला लागले तिकडे पाहुणे जरा कॅमेरा अपलोड होते त्यांना कॅमेऱ्यावर बोलायला. कसं आहे का मुळे भारी का नाही. पाहुलेनी फायनली गाडी घेतलेली पहिली होती आणि बऱ्याच दिवसापासून त्यांचं होतं प्लॅनिंग. आता ते लंडनला असल्यामुळं का नाही त्यांचं नियोजन एकतर 15 दिवस तिकडे जायचं डेन्मार्कला आणि नंतर इकडं. मग त्यांनी बुक करून ठेवली होती 15 दिवस आणि आले. हे बहिणीच्या सासू आहेत त्यांच्या हे एक सासू आहेत आणि चेहऱ्यावर आनंद बघा किती आहे एकदम भारी वाटते हां एकदम जास्त आहे. खूप खूप आनंद आहे. इकडं चालू झाली बघा गाडीची पार्टी समोसा पार्टी वाच खायला खरा खा चालू दे तुमचा सगळ्यांचं एक सीन घेतो. मिरची कशी आहे घेतो हां घेतो. मिरची कशी आहे मिरची गोड आहे का तिकीट आहे हां. इकडं मयूरला हे पण आमचा पाहुणच आहे सगळे क्रिएटर आहे पण जरा थोडं ऑकवर्ड व्हायला लागले आज कॅमेरावर. इकडं हे पण पाहुण्याला हे पाहुणं मग असे लगेच फरारच झालं कॅमेरावर यायचं म्हणून काय लाज आहे त्यात सगळे आपले मित्र कंपनीज आहे हां. चला थोडा नाश्ता घेतो मॅडम आहेत सर्व करायला. आणि त्याच्यात उदर त्यांना दिसला काय काय बघा तो समोस खाल्लं का हां मॅडम समोस खाल्लं का तू
हां चला. द्या अभिनंदन हँडशेक कर की मामाला गाडी घेतल्याबद्दल. हां ह्या पण मामाला काय हां मामा आपल्यासाठी खूप लांब आले. कुठं मामा कुठून आले ते पण सांगायचं. तुम्ही सांगा ना कुठून आले. हां मी आलो पुण्यावरून. मी आलो करोलीवरून. बादशे जरा दमलेले दिवसभरात. कुठून आले तुम्ही, कसे आले? आम्ही पाटकरवरून 4:30 तासाचा प्रवास आहे. आणि तेवढं पुण्यावरून आलो असतो राव. हं. होय. बरं चला बऱ्यापैकी झालेलं आहे सगळं. जेवढं काही सिनेमॅटिक घ्यायचं होतं तेवढं झालेलं आहे. अजून काही बारीक सारीक त्यांचं सीन राहिले घेतलेलं. मग नंतर गाडी घेऊन मग निघायचं कोरवलीला. इकडे बघा इकडे पूर्ण परिवार आहे, फॅमिली आहे आणि खूपच सगळे उत्साहित आहेत, एक्सायटेड आहेत. कारण त्यांचा बऱ्याच दिवसापासून प्लॅन होता की गाडी घ्यायची. डेन्मार्कवरनं ते आल्यानंतरच त्याची प्लॅनिंग आणि त्यांच्याकडे बघून मला तर खूप आनंद झाला आहे आणि सगळे खुश आहेत. आता केक कटिंग करून घेऊया आपण. संतोष सरांची जरा माहिती त्यांना. सरांना पण घेऊया. कारण केक कटिंग चालू आहे. मी काढतो. ये ना इकडे तू. वाटे आम्ही जायला पेढा खाऊ या आमच्या हाताने. हां खाऊ तुला खाऊ तुझ्या गाडी धरते. ओके दुपारी लग्नामध्ये एवढा जबरदस्त जेवण करून खाऊ. इकडं आमचा भाऊ इकडं अजून एवढा केक चार घेते काय सगळी इकडं फोटोशूट चालू आहे. इकडे केकचं खायचं चालू आहे. हां पण मान इकडं गाडीचा मालक एकटा काय लागला. हां त्याला काही नाही. इकडे काय झाले साहेबाज इकडे केक खायचं. चला गाडी चालू झाली आता.
आता बाहेर घेऊन येते ते आता. चला आता सगळी निघाली. आता नवीन गाडीमध्ये तर कांबळीत आहे. अजून कोण पाठीमागं सोबत बसलाय. मॅडमनी खूप छान पद्धतीनं सगळ्यांना ट्रीट केलं. एवढं म्हणजे असं एकदम फॅमिली फिलिंग आली सगळ्यांना. एवढे सगळे आपले पाहुणे आहेत, हे सगळे खुशमध्ये बघा निघालेले आहेत आणि नक्कीच सगळे खुश आहेत. एकदम भारी. आम्ही गरीबातनं पुढे सरकलेले आहोत. हां, आम्हाला स्वप्नातही वाटत नव्हतं अशी गाडी भेटत आणि गाडीत बसली. तुमचं काय म्हणणं मॅडम? असं काय म्हणते मॅडम? हां, काय बोलताय चांगलं झालं. आता नवीन गाडी घेतली आणि बरोबर आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलो आहे. गाडी घेतली ना, बाबासाहेबांच्या आशीर्वादानं कांबळीत आहे काय म्हणते का? पहिलं बाबांच्या आशीर्वादाने गाडी मिळालेली आहे. हां, बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळं त्यांच्या पुण्याईमुळं आज गाडी जे इथं म्हणून त्यांच्यासमोर बरोबर बऱ्याच जणांनी बघितलं असेल पुतळा आणि समोर स्तंभ पण आहे. गाडी बरोबर इथं समोर लावली, जुनी गाडी तिकडे आणि सगळे हळूहळू आले. जाऊया आता आपण इथून जाऊन हार घालू आणि कांबळीताईला परत एकदा जरा खूपच बहीण माझी इमोशनल दिसली जरा. चला आता बरोबर रात्रीचे 9 वाजलेले आणि वर्दळ बघू शकता तुम्ही. जयंती किती मोठी होती आपल्या महाराष्ट्रात, भारतात तुम्ही तर बघितले. आणि रात्रीच्या वेळेस बघा असा परिसर आहे. आणि जयंतीच्या वेळेस तर तुम्हाला माहिती आहे की पाय ठेवायला सुद्धा इथं जागा नसते. आता मी तर तुम्हाला सांगतो, आज पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पुतळ्यास जवळ चाललो आहे. कारण ज्यावेळेस आपण त्याला येतो जयंतीला इतकी गर्दी असते भयानक, तुम्हाला तर माहीत आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो ही पहिली वेळ आहे जी तुम्ही आज पहिल्यांदा पुतळ्याच्या जवळ चाललो आहे. कारण दरवर्षी जयंतीला आपण येत असतो आहे, पण कधी पुतळ्याजवळ जाण्याचा योग आला नाही. आणि आज बघा कांबळीताईसोबत इथं आलो आहे. पाठीमागं पाहुणे आहेत, कांबळीताई सगळे. आता हार घाललो आहे आता अगोदर. इकडून आता हार घालायला लागले. इतकं जयंतीच्या वेळेस तुम्हाला बघा यूट्यूबवर किती सगळ्यात मोठी जयंती आपली होती सोलापूरची. आणि आज इतका आनंद झाला ना सगळ्याला, खूप एक्सायटेड आहेत, खूप म्हणजे काय विचारू नका. आता हार घेतला, आता जुना हार काढून का नाही आपला हार घालायचा. बादचा तिकडून फोटो काढायला लागला. चला सगळ्यांनी पाया पडून घ्या. कांबळीताई काय पडा सगळ्यांनी. नितीन भाऊचं फोटोशूट चालू आहे. आणि हे आपलं घातलेला हार मी आज पहिल्यांदाच
आलेलो इथं आणि बाबासाहेबांचा मतमस्तक होतं इथं. कॉंग्रॅच्युलेशन पाहुणं. धन्यवाद. असेच सध्या आम्हाला आमचं प्रेम तुम्हाला तुमचं प्रेम आम्हाला खूप खूप धन्यवाद. आहे बाबासाहेबांच्या पुण्याने. हो बाबासाहेबांच्या पुण्याने. दुःखात यांचं कसं नियोजन चालू आहे, गाडी बरोबर पुतळ्याच्या सेंटरला लावू, मग बरोबर एक फोटो आहे ना, ह्या अँगलनं इथे फोटो घेतला की बरोबर भावाच्या मनासारखं होतं. म्हणजे लोक बघायला लागले ती गाडीला. गर्दी मात्र पूर्ण 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 भरून निघते जयंतीच्या वेळेस. एक पाऊलसुद्धा थांबायला जागा नसते. गाडी लावली आता आणि ह्या अँगलनं असा फोटो घेते ती बरोबर. त्याचे हे बघा, हे लय पळतं इकडे इकडे. बस 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 पुढे जाऊ द्या. 56 लाखाची आनंद वाटते समाधान घेतलं. जर्मनी गाडी आहे, गाडी बघा कशी पळते. पुढे गेली त्याला. पाठीमागनं लाईट एकदम भारी दिसते. त्यांनी थांबवली ती साईडला. चला आता शोरूममधनं आता निघालो आहे आणि हॉटेलवर आता गाडीची पार्टी सांगितले सगळेजण. आता हॉटेलवर जेवण करायला. गाडी हा बाळा कशी वाटली, कशी पळते गाडीचा स्पीड बघितला काय भारी जर लोक दिसतोय पळताना. गाडी पळताना जे दिसते काय म्हणतो एक नंबर. हायवेला भारी. ओ हां चला चला जाऊया की. तू जेवत नाही का काय? हां मग गाडी 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 कशी पळते तुझी? हां चला. काय लोगो आहे, कॅमेरा कुठे आहे? कॅमेरा इथंच असेल. हां आमच्या भाच्यांना कुठं पण गार्डन दिसलं ना, ह्यांना खेळायला लागते. आता रात्रीच्या बरोबर 11 वाजल्या त्या आणि सगळे चालू आहे जेवण. बघा राईस प्लेट आले, राईस प्लेट पापडे सगळे बसले जातात. आता जेवण करायचं आणि मग निघायचं. चला रात्रीची वेळ झाली. आता गाडी आली दारापुढं. पिलू ये बाळा इकडं. हे लय पळतोय बघा इकडं. छान दिसेल आहे गाडी. लाईट कशी आहे मागं गाडीच्या. चला जुनी गाडी इकडे लावली, नवीन आत लावते ना बहुतेक. पार्किंगला लावायची आहे. तू दिवसभर दमला नाही काय? हो हां काय. चला आता फायनली आलो आहे घरी. बरोबर 12ला 10 मिनिट कमी रात्रीची वेळ. आणि एकदम आजचा व्लॉग एकदम भारी झाला. स्पेशल होता त्याच्यामुळं जास्त दिवस व्लॉग केला नाही, कारण आजचा दिवस स्पेशल करायचा होता व्लॉग. आणि गाडीचं नाव तर तुम्हाला माहीत आहे, वॉक्स वॅगन. आणि ती गाडीची आहे हां हां याला गाडीचं नाव माहीत आहे बघा. आणि ही जी गाडी आहे ना ही सोलापूर फॉक्स वॅगन टायलॉन. आणि ही जी गाडी आहे ना ही सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आपल्या पाहुण्याने मागवून घेतली काय. तर अतिशय छान एकदम आजचा दिवस गेला. तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.